नमस्कार शेतकरी. जर आपल्याकडे सोयाबीन पीक असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी. तर सध्या 60 ते 80 दिवसाचा कालावधी सध्या सोयाबीन पिकामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात की सेटिंग जवळपास 70-80% झालेली आहे. काही प्रमाणात काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी तर होणे देखील गेली आहे आणि शेंगा भरणीचा कालावधी सध्या चालू आहे. मग आता अशा वेळेस आपण फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, बोरॉन, झिंक, फेरस आणि शेवटी नंतर सल्फर अशा काही न्यूट्रिएंट्सचा वापर आपल्या पिकामध्ये केला पाहिजे किंवा बेसल डोसमध्ये दिलेला असेल तर ते अपटेक होणं गरजेचं आहे. तसेच अळी देखील कंट्रोल आपल्याला करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथून पुढे काही दिवस जो पाऊस सांगितलेला आहे, तर पावसामध्ये करपा किंवा आपल्या शेंगावर बुरशी येऊन त्याचं नुकसान होणं आपल्याला टाळता आलं पाहिजे. मग यासाठी आपण जे काही कॉम्बिनेशन्स घेऊ शकतो, त्यामध्ये मी सजेस्ट करेल की आपण सी-एन-पी किटचा वापर एकदा करून बघितला पाहिजे. तर सी-एन-पी किटमध्ये जी काही उत्पादनं आहेत, तर त्यामध्ये मी आता जी काही न्यूट्रिएंट सांगितली ती अपटेक होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच त्यातील